कूड़े में फेंका नवजात को, सीताबर्डी में केस दर्ज। नवजात को जन्म देकर कूड़े में फेंकने वाली मां पर सीताबर्डी पुलिस ने केस दर्ज कर लिया है। 19 वर्षीय युवती मध्य प्रदेश की निवासी है। वह 3 माह से इलाके में एक डॉक्टर के पास काम करती थी। उसने 4 जनवरी की रात 2 बजे बेटे को जन्म दिया। अविवाहित होने से वह बेटे के जन्म की बात छुपाना चाहती थी। उसने नवजात को भोले पेट्रोल पंप के पास एक बंगले के उद्यान में लावारिस छोड़ दिया। उसे कूड़े से ढक दिया। बाद में तबीयत खराब होने पर युवती को मेडिकल में भर्ती किया गया। यहाँ सच का पता चला। ऐसे में सीताबर्डी पुलिस मौके पर पहुंची। वहां पर नवजात का शव मिला। पुलिस ने शव पोस्टमार्टम के लिए भेजकर भारतीय दंड संहिता धारा 315 व 318 के तहत केस दर्ज किया है। नवजात की मौत की वजह पोस्टमार्टम के बाद पता चलेगी। काल संध्याकाळच्या वेळेला पोलीस स्टेशन बर्डी येथे माहिती मिळाली की मेडिकल बूथवरून इथे माहिती मिळाली की एका बाईची डिलिव्हरी झाली असून ती मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती आहे, अविवाहित आहे ती आणि तिला बाळ झालं असून तिने ते बाळ तसंच झाडाखाली ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन सीताबर्डीचा स्टाफ सिव्हिल लाईन सीताबर्डी या भागात जाऊन जिथे तिनं बाळ ठेवलं होतं त्याची पाहणी केली। बाळ मृतावस्थेत होतं, असं कचऱ्याने झाकून ठेवलेलं होतं। त्या बाळाची जी आई आहे तिने सांगितलं होतं तिला अनैतिक संबंधातून ते बाळ झालेलं आहे म्हणून तिने सांगितलं। त्यामुळे ते मुलगा लहान बाळ तिने तिथेच ठेवलं। आरोपी एक 19 ते 20 वर्षाची महिला आहे, बाहेर राज्यातील आहे आणि पोलिसांनी जेव्हा पाहिलं तेव्हा बाळ जे मिळालं ते पुढील कार्यवाही करता पोस्टमार्टम करता मेडिकल कॉलेज नागपूर इथं पाठवलेलं आहे आणि याबाबत मुलाच्या आईविरुद्ध कलम 315 आणि 318 भादवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। बाकीची पुढील कार्यवाही पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही, अगोदर तो गुन्हा दाखल झालेलाच आहे पण पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील अजून काय कलमा वाढते किंवा काय होते त्याबाबत आम्ही पुढील तपास करीत आहोत।